उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी अजूनही कायम आहे का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदेंनी दांडी मारली आहे। नगरविकास आणि पाणी पुरवठा विभागाची बैठक सुद्धा शिंदेंकडून रद्द करण्यात आली आणि त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज आहेत का अशी चर्चा होती आहे। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। राजू, पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदेंच्या नाराजीची। यामिनी पाहतोय आपण एकनाथ शिंदे नाराज आहेत का अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे आणि पुन्हा एकदा हीच लाईन जी आहे ते आज पुन्हा एकदा अधोरेखित होताना पाहायला मिळते। कारण आज मंत्रालयामध्ये सोशल वॉर रूमची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री अजित पवार, इतर मंत्री आणि अधिकारी होते। या बैठकीला एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हे सुद्धा उपस्थित राहणं अपेक्षित होतं। त्यांना सुद्धा जे आहे त्या बैठकीस निमंत्रण होतं, मात्र ते स्वतः या बैठकीला उपस्थित राहू शकलेले नाही। काय नेमकं कारण आहे समजू शकलं नाही, मात्र एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहिलेले नाही। एवढंच नाही तर त्यांनी आज दोन विभागाची आढावा बैठक बोलावली होती। त्यामध्ये नगरविकास विभागाची होती आणि दुसरं पाणी पुरवठा विभागाची सुद्धा आढावा बैठक बोलावलेली होती। मात्र त्याही बैठका रद्द केलेल्या आहेत। त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये आहे काय असा प्रश्न जो आहे तो विचारला जातोय। कारण आपण पाहतोय मागच्या आठवड्यात जी काय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे प्रत्यक्ष जे आहे ते उपस्थित राहू शकलेले नव्हते। त्यामुळे ती बैठक असेल किंवा अगदी आजच्या या महत्त्वाच्या बैठका आहेत, या ज्या बैठका आहेत त्या मंत्रालयाशी, संपूर्ण राज्याशी आणि केंद्राच्या योजनांशी निगडीत आहेत। त्यामुळे या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणं महत्त्वाचं असताना सुद्धा ते उपस्थित राहू शकलेले नाही। त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे अजूनही नाराजी आहे का हा मुद्दा पुन्हा एकदा पुढे येतोय। कारण आपण पाहतोय की शिवसेनेचे मंत्री काही नाराज आहेत। त्यामध्ये पालकमंत्री पदाचा तिढा असेल किंवा जे काही खाते वाटप झालेले आहेत तो प्रश्न असेल किंवा अधिकारांचा प्रश्न आहे, त्या सगळ्या मुद्द्यांवरनं नाराज आहेत का असा प्रश्न आता समोर येतोय। अगदी राजू, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।